देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का? माहिती न्याय प्रविष्ट प्रकरण आहे, त्याच्यामुळे आता न्याय प्रविष्ट प्रकरण असल्यामुळे जे काय होईल त्याच्यामध्ये कळेल. हो नाही, सागर बंगल्यावरती माझ्या मतदारसंघातली जी काही पेंडिंग कामं आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, आता उन्हाळा सुरू झालेला आहे, कॅनॉलमधनं पाणी सोडायचं आहे, रस्त्याचे कामं आहेत, आणखी डेव्हलपमेंटचे काय कामं आहेत, त्या कामाच्या संदर्भात एक आमदार ह्या नात्यानं मुख्यमंत्र्यांना भेटणं साहजिक आहे आणि ते गरजेचं आहे. ते आता सांगितलं मी, त्याच्यावर्षी काल बोललोय, भाष्य केलेलं आहे. ओके, माहिती घ्या आपण, आणि मी स्वतः सांगितलंय त्याची रितसर चौकशी उद्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. व्हेरी सिंपल. नाही, मी ते मानतच नाहीये, सरकार माझंच आहे. हा, हे तुम्हीच चौकशी करा आणि मला सांगा, तुमचं मार्गदर्शन द्या मला की हे आरोप कुठून आले, कोणी केलं आणि कशासाठी करता येते. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये आरोग्य विभागामध्ये जे काम केलेलं आहे ते मी छाती ठोकपणे तुमच्या माध्यमातून सांगतो, 40 वर्षामध्ये हे काम झालेलं नाही आहे. मग ते फेसलेस ट्रान्सफर असेल, पुन्हा तुमचे 11,000 लोकांच्या भरत्या असतील, मोफत उपचार असतील, सर्व आरोग्याच्या सुविधा किंवा तुमचं माता सुरक्षित, घर सुरक्षित, सुदृढ बालक, जागरूक पालक, जे काही योजना राबवल्या, अभियान राबवलं, आत्तापर्यंत कुठेही झालं नाही. आणि परत आपण जे पंढरीला जे उपक्रम राबवला, बरोबर आहे की त्या ठिकाणी 3 वेळा आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं पारितोषिकही मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करतोय. त्याच्यामुळं ह्या पद्धतीचं कुणातरी कुठल्या तरी नेत्याला बदनाम करायचं, कुठल्या तरी पक्षाला कोणाच्या तरी माध्यमातून बदनाम करायचं, हे मला मान्य नाही. त्याच्यामुळं तर फारसं भाष्य त्याच्यात एखाद्या व्यक्तीला तकलीफ कधी होते त्याच्यात तथ्य असेल तर. म्हणून मी स्वतःच म्हणतोय, खून जाऊ देणार चौकशी एकदा, दूध का दूध पाणी का पाणी. नाही, कशासाठी रडारवर? माझं संपूर्ण सरकार, माझे संपूर्ण नेते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, कारण मी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, व्हिजनरी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.